मग पोटापाण्याचं काय करतोस धर्मा? भागवतो कसं तरी कळना कोंडा करून, कधी रताळं कधी गाजरं उकडतो आणि खातो बापले. कालच्याला तुम्ही आला तेव्हा पोरीनं तांदळाची भाजी आणली होती रानातनं वटाभर. ती उकडून मीठ घालून खाल्ली कोरकोर भाकरीसंग. बकऱ्यावानी पालापाचोळा खाऊन जगायचं आलं कपाळी. वंगाळ वंगाळ आतडं तोडून धर्मा बोलत होता. मला भारी वाईट वाटलं. एक वृद्ध रामोशी ज्यानं माझ्या वाडवडिलांची सेवा चाकरी केली, तो पालेभाजी उकडून खातो आणि दुपारची वेळ भागवतो, हे मला ठाऊकही नसावं. असं आहे तर घरी नाही कधी आलास, बोलला नाहीस, माझ्याकडे राहिलं. आईकडे जाऊन कधी बोललास? धर्मानं मान खाली घातली. नाही बोललो. किती जणांचं बघावं त्यांनी. आबाळ फाटलं या. कुठून म्हणून लागावं ठिगळ. धर्माच्या या उत्तरावर मी काय बोलावं. गप्प राहिलो. काही वेळ तोही गप्प राहिला. बरं आहे, बघतो मी. एवढं बोलून शेवटी मी धर्माचा निरोप घेतला आणि जड मनानं घरी आलो. संध्याकाळी बसल्या बसल्याच धर्माची गोष्ट आईपाशी काढली तशी तीही खूप हळहळली. वाईट दिवस आले बघ. गोरगरिबांना उपाशी मरायची पाळी आली. आपल्या गावची कितीक मारं पोरं गेली म्हणे गाव सोडून जगायला. पोटासाठी हिंडायची आता 10 दिशांना. तरणे ताठे जातील, पण या म्हाताऱ्या धर्मानं कुठं जावं रे? होय, फार थकलोय तो. फार इमानी बघ. एकदा सांगोल्याहून इकडं यायचं होतं. घोडं होतं बरोबर. मी, तुझे वडील आणि थोरला अण्णा. येताना ह्यांनी धर्माला आणला होता सोबतीला. इकडे तिकडे करता करता उशीर झाला. अण्णा लहान होता तेव्हा. त्याला पुढे घेऊन मी बसले घोड्यावर आणि हे धर्मा चालू लागले सोबत. तेव्हा चांगला उमेदीत होता तो. घोडं झपाट्यानं काढलं तरी घरी पोचेपर्यंत दिवे लागण होऊन गेली. घोड्यावरून इकडे तिकडे करते तो एकदम ध्यानात आलं आणि केसात हात गेला. ध्यानात आलं की येताना खोवलेलं फूल नाही सोन्याचं डोक्यात. वाटेत कुठंतरी सांडलं. जीव हळहळला. कुणाला सांगावं तरी चोरी. धर्मा खोगेर उतरून घोड्यापुढे गवत टाकत होता. त्याला म्हणाले, धर्मा, फूल पडलं बाबा वाटेत. त्यावर भाकरीसुद्धा खाल्ली नाही. धांदलीनं मला म्हणाला, अक्का, खंदील द्या लावून. आणि तशा रात्री तेवढंच फूल शोधण्यासाठी पडला बाहेर अंधारात. आणि सांगायचं कारण म्हणजे चांदणी उगवायला फूल घेऊन आला माझ्या सासरचा धर्मा नाईक. होय ना आई? अगं मग या दुष्काळात उपाशी मरतोय तो. पाला उकडून खातो आहे. मी बरा उपाशी मरू देईन रे त्याला. मला माहिती नव्हतं. या घरकामाच्या रगाड्यातून सवड कुठे होती मला इकडे तिकडे पाहायला. पण त्याला सांग, 4-8 पायली धान्य घेऊन जा म्हणून. आणि त्या बजीला म्हणावं, मोकळी बसू नकोस, रोजचं दळण नेत जा. कुणी दळायला दुसरं मिळत नाही मला. महिन्याच्या महिन्याला तेवढेच पैसे होतील मीठ मिरचीला. आई, तिनं दळलेलं दळण चालणार तुला? अरे, एवढा मोठा खटला आहे. गडी माणसांसाठी रानात पाठवायच्या भाकरी करता येतील त्या पिठाच्या. आणि तेव्हापासून धर्मा असा रोज संध्याकाळी दळणासाठी घरी येऊ लागला. त्याला पाहून मी हळहळलो. संध्याकाळी अंधारातनं चाचपडत येऊन दळण घेऊन जायला त्याला खूप त्रास होई. प्रथम तर आमची कुत्री त्याच्या अंगावर धावून जाई. तिला चुकवता चुकवता धर्मा धडपडे, बाजूच्या भिंताडावर कोलमडे. त्याचे हे हाल पाहून मी एकदा म्हणालोही, धर्मा, अरे हा थकला भागला देह ओढत रोज येतो जातोस. घरी बजा आहे, तिला का नाही पाठवून देत? त्यावर तो म्हणाला, कशाची तकलीफ, तसा थकलो नाही अजून. इळाभरात सांगोल्यास जाऊन माघारी येईल. बजीला तुमच्या कुत्र्यांचं भ्या वाटतं. नग म्हणती वाड्यात यायला. मग मीही जास्त बोललो नाही. नेहमीप्रमाणे धर्मा कडूसं पडल्यावर काठी आपटीत येई आणि दळण घेऊन जाई. सकाळी जोतं चढून उन्हं आली म्हणजे पीठ घेऊन येई. मनात आलं तर कधी अंगणात उन्हाला बसे, कधी माझ्याशी, कधी आईशी 4 शब्द बोले आणि निघून जाई. आता त्याचं बरं चाललं होतं. महिना उलटला. पौषातली थंडी जीव खाऊ लागली. दिवस मावळायला अंगावर चढलेली घोंगडी सकाळी दिवस उगवून न्याहारीची वेळ झाली तरी खाली उतरेना. चावडीपुढे हातभर खड्डा खणून सुताराच्या मेटावरला चाराचुरा टाकून पेटवलेली शेकोटी दिवस माथ्यावर आला तरी विझेना. पोरं बाळं ठिकठिकाणी काटक्या कुटक्या जमवून शेकोटी करत आणि हातपाय शेकत बसून राहत.
तशा विलक्षण थंडीत अंगावर एक फाटकं तुटकं घोंगडं घेऊन धर्मा सकाळ संध्याकाळ दळण घेऊन जात होता. पीठ आणून देत होता. सकाळी थोडा वेळ तो उन्हाला बसे. जीर्ण झालेल्या त्याच्या देहाला थंडीचा भारी त्रास होत असावा. त्याला लटलट कापत जाता येताना पाहून माझं आतडं तिळतिळ तुटे. राहावलं नाही म्हणून त्यावर धर्मानं कष्टी नजरेनं एकवार माझ्याकडे पाहिलं. त्याचे लोंबते ओठ थरथरले. त्याला काही बोलायचं असावं. घटकावर खाली जमिनीकडे बघत तो बसून राहिला. मला अनुभव आहे की महार मांग नडलं अडलं म्हणजे घरी येतात आणि उगीच बसून राहतात. खोदून विचारलं म्हणजे मग हलकेच बोलतात. काय नाही जी, कोरड्याला काहीतरी द्या म्हणून मागाय आलो होतो अक्काकडं. त्यांची अडचण ती केवढी पण संकोचानं म्हणा किंवा देतील की नाही या भीतीने म्हणा, ते कधी आल्यासरसे पटकन बोलून नाही दाखवायचे. म्हणून मी सहानुभूतीच्या स्वरात विचारलं, गप्प का झालास? काही अडचण आहे का? जोंधळे हवेत का? त्यावर खाली पाहताच तो म्हणाला, नाही जी, धोत्राचा एखादा धडपा असला तर बघा. लई दिस मागीन मागीन म्हणतोय पण लाजच वाटायची. थंडीचं गुंडाळायला नाही काय? अरे त्यात कसली लाज? थांब पाहतो मी. एवढं बोलून मी आत गेलो. माझं एक वापरायचं बऱ्यापैकी धोतर घेऊन बाहेर आलो आणि त्याच्या अंगावर टाकलं. हे घे, चांगलं धड आहे. 2-3 महिने सहज जाईल तुला. ते उचलून घेऊन धर्मा हळूहळू दिसेनासा झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही कामानिमित्त मी परगावी गेलो. 3-4 दिवसांनी परत आलो. सकाळी पाहतो तो धर्माऐवजी बजा आलेली पीठ द्यायला. मला पाहताच तिनं पदर ओढला आणि तोंड बाजूला केलं. मी बोलणार होतो की काय ग बजा, इतके दिवस त्या म्हाताऱ्याला का दिलास त्रास? पण तसं न बोलता म्हणालो, आज तू आलीस दळण न्यायला. धर्मा बरा आहे ना? तिनं मान हलवली आणि म्हणाली, जी बरा आहे. आणि इतके दिवस बजा दळण नेण्यासाठी का येत नव्हती? आंब्याच्या सिसातीनं ती बाहेर का नव्हती आली याचं कारण मला कळालं. बजाच्या अंगावर मी धर्माला दिलेलं धोतर लुगड्यासारखं तिनं त्याचा उपयोग केला होता.